राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे सध्या नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथील प्रसिद्ध विपश्यना केंद्रात मनशांतीसाठी ध्यान धारणा करत आहे। मागील 8 दिवसापासून ते या केंद्रात असून त्यांचा सलग 10 दिवसांचा हा कार्यक्रम आहे। धनंजय मुंडे 2 तारखेला ध्यान साधना पूर्ण करून पुन्हा कामकाजात सक्रिय होणार असल्याची माहिती त्यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे। गेल्या काही काळात मुंडेवरती विविध आरोप झाले होते। वाल्मिक कराड प्रकरणात त्यांनी मंत्रिपदाचा देखील राजीनामा दिलाय। त्याच्या जागी आता छगन भुजबळ यांना मंत्रिपद मिळाले आहे। त्यामुळे मुंडे काहीसे नाराज होते। त्यातच आरोग्याच्या समस्यांनी त्यांना ग्रासले होते। ते सध्या आता इगतपुरी इथे विपश्यना करण्यासाठी गेले आहे। पण मित्रांनो, तुम्हाला विपश्यना म्हणजे काय आणि याची सुरुवात कोणी केली होती आणि इगतपुरीला याचं महत्त्व काय आहे, चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी नारायण शिंदे आणि तुम्ही बघत आहात व्हिडिओ बिनधास्त बोल। मुंडे यांनी स्वतःसाठी वेळ देत अंतर्मनात डोकावण्याचा आणि मानसिक स्थैर्य मिळवण्याचा प्रयत्न सुरू केलाय। ही साधना त्यांना नवचैतन आणि ऊर्जा देईल असा विश्वास आहे। विपश्यनाची सुरुवात ही गौतम बुद्धांनी विकसित केलेली आहे। जवळपास 2500 वर्षापूर्वीची ही ध्यान पद्धत आहे। पालीमध्ये याचा अर्थ गोष्टी जशा आहेत तशा पाहणे असा होतो। विपश्यना तंत्रामुळे आपल्याला स्वतःला जाणून घेण्याची आणि समजून घेण्याची संधी मिळते। ही प्राचीन भारतीय ध्यान पद्धत आपल्याला आंतरिक शांती समजून घेण्याचा अनुभव देऊ शकते। आधुनिक काळात श्री एस.एन. गोयंका यांनी जगभरातील लोकांच्या फायद्यासाठी विपश्यना तंत्रज्ञानाचा प्रसार केला होता। आज जगभरात जवळपास 100हून अधिक देशांमध्ये 200हून अधिक विपश्यना केंद्र आहे। हा 10 दिवसाचा विपश्यनाचा कार्यक्रम असतो आणि या 10 दिवसात तुम्ही बाहेरच्या जगाशी संपर्कहीन होता। केंद्र सोडून इतर कुठेही जाण्याची परवानगी नसते। पहिल्याच दिवशी आपला मोबाईल इथे जमा करावा लागतो। वाचन, लेखन, टीव्ही, इंटरनेट, ईमेल अशा गोष्टींमध्ये इथं पूर्णपणे वर्ज्य आहे। घर, कुटुंब आणि देश जगात काय चालले आहे याबद्दल तुम्हाला पूर्णपणे अनभिज्ञ असतात। अगदी कोणाशीही बोलू शकत नाही, साधा इशाराही करण्याची अनुमती दिली नसते। मग लिहिणे तर सोडाच, संध्याकाळी 5 वाजता शापान झाल्यावर काहीच मिळत नाही। रात्रीचे जेवण सुद्धा नाही। दिवसभरातून एकदाच पूर्ण आहार मिळतो, तोही सकाळी 11 वाजता आणि पहाटे 4 वाजता देखील उठायचे असते। त्यानंतर रात्री 9 वाजेपर्यंत प्रत्येकी 2 तासाची 8 सत्रे, दररोज 10 तास ध्यान धारणा करावी लागते। मान आणि कंबर सरळ ठेवून जमिनीवर बसावे लागते। मानदुखी, पाठदुखी आणि गुडघेदुखीचाही त्रास होऊ शकतो। जेवण साधे, सात्विक आणि शुद्ध शाकाहारी, मिरची विरहित असते, त्यामुळे ध्यान करणे सोपे जाते। आता या विपश्यनाची फी किती आहे? विपश्यनाचा हा कोर्स पूर्णपणे मोफत आहे। राहण्यासाठी आणि जेवणासाठीही पैसे घेतले जात नाही। शिबिराचा सर्व खर्च जुन्या साधकांनी दिलेल्या देणगीतून केला जातो। शिबिर संपल्यानंतर कोणीही भविष्यातील शिबिरासाठी देणगी देऊ शकतो। ज्यांनी हा कोर्स केला आहे त्यांच्याकडून डोनेशन घेतले जाते। या शिबिराला उपस्थित राहण्यासाठी आगाऊ नोंदणी करावी लागते, म्हणजे अगोदर नोंदणी करावी लागते। साधना करताना 10 दिवस ज्या प्रकारची शिस्त, वातावरण, ब्रह्मचर्य, अंतर्मुखता, सात्विक आहार व मौन धारण करावे लागते, ते घरी मिळणे कठीण आहे। त्यामुळे जगभरातील येणारे लोक सर्वप्रथम इगतपुरी मधूनच सुरुवात करण्यास प्राधान्य देतात। अगदी 10 दिवसाच्या बेसिक कोर्ससाठी विदेशी व अनिवासी भारतीयांची तिथे तुम्हाला खूप संख्या दिसेल। त्यामुळेच ही इगतपुरी केंद्रात प्रवेश मिळवणे थोडे कठीण आहे। अगदी 2.5 ते 3 महिने आधी तुम्हाला ऑनलाईन नोंदणी करावी लागते। तुम्हाला हव्या त्या बॅचला सुरुवात झाली की लगेच 5 ते 6 दिवसातच नाव नोंदणी करावी लागते। एकदा का साधनेचे तंत्र समजले की मग तुम्ही कुठेही त्याचा अभ्यास करू शकता आणि इतर कुठल्याही केंद्रात तुम्ही जाऊ शकता। मित्रांनो, तुम्हाला अजून विपश्यनेच्या केंद्राबद्दल काय माहिती आहे आणि असे केंद्र अजून कुठे कुठे आहे नक्की कमेंट करून सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।